शास्त्रज्ञांनी त्याचं फवारणीचं प्रमाण ठरवून दिलेलं आहे. पिकाची अवस्था, त्या तणाची अवस्था पण सांगितलेली आहे की त्या अवस्थेत ते तणनाशक इतके ml फवारावं. हे सामान्य शेतकरी जो आहे त्याच्याकडून पाळलं जात नाही. त्याचे तर नक्कीच काहीतरी दुष्परिणाम होत असतील. मग आता येऊ लागलं तर सुपरवीड येणार आहे याच्यामुळं, असं पुढं मागं येऊ शकतं. मग याच्यासाठी जर आमची ही चांगली चळवळ आहे SRPची किंवा विनामशागतची, तर मग आम्ही या बाबतीत थोडी जागरूकता निर्माण नाही करू शकणार का? तणनाशकाच्या वापराच्या बाबतीतली जागरूकता. हे बघा, मला काय नेमकं सांगायचं आहे. हा बोला सर. भयंकर म्हणजे आपला शेतकरी जो आहे ना, तो कृषी साक्षर नाहीये. आता अगदी बरोबर बोलले तुम्ही. अगदी बरोबर. तर त्याला कृषी साक्षर करण्यासाठी लोकांनी पुढे यायला पाहिजे. जसं ऍग्रोवरनं खूप चांगली एक चळवळ केली. तीच आमची अपेक्षा यासारखी करून. नाही नाही का कन्नड इंडिव्हिज्युअल कोणी, कारण आता हा तणनाशक हा विषय जो आहे हा एकदम सेन्सिटिव्ह आहे. आता आज माझं लाईव्ह आहे तणनाशक बद्दल, मागच्या सोमवारी पण लाईव्ह झालं. तर ते लाईव्ह देण्यासाठी मला जवळपास 10 तास वाचन आणि संदर्भ पाहावे लागले. असं सोपा विषय सोपा नाही. विषय नाही. त्यामुळे कोणीही त्याबद्दल सांगू शकत नाही. आणि हे जे आहे ना, हे शिकणं हे शेतकऱ्याची गरज आहे. आपण त्याला पाणी दाखवू शकतो, पाणी पाजू नाही शकत, दाखवू शकतो किंवा इथं पाणी आहे. मला 0 मिनिट एवढंच मला तुम्हाला म्हणायचं, हा, आम्ही त्याला पाणी पाजू शकतो, ते पाणी दाखवू शकतो. हा. पण आम्ही त्याला दारूचं दुकान दाखवू लागलो, त्याने ते 30 ml प्यायला पाहिजे. पण तो दररोज 2 क्वार्टर संपवतोय. आणि आमच्या शेतकऱ्याच्या भल्यासाठी म्हणून त्याच्या जमिनीच्या भल्यासाठी म्हणून यासारखं ठेवलं लागलो. मग आम्ही हे सांगितलंच पाहिजे की हे 30 ml घेतो. कन्नड सर तुम्ही म्हणता तणनाशकाबद्दल जागरूकता. सर आम्हाला एवढंच म्हणायचं की हे तुम्ही सेम्प्रा वापरू लागले तर याचे असे दुष्परिणाम आहेत, पुढची पिकं येत नाही. तुम्ही ग्लायफोसेट वापरू लागले तर हे 80 ml वापरा. हा किंवा 80 ml वर अजिबात वापरू नका. हे जे तणनाशकाचा वापर रेकमेंडेशन प्रमाणे जे काही शास्त्रज्ञ किंवा अभ्यास याला जे आहे ना, recommended. हे बघा, हे जे आहे ना, हा काय मोठा विषय आहे. सर हा असं काय नाही. विषय आहे? याच्यामध्ये सर, त्यांनी काढलेलं याच्यामध्ये की मुद्द्याचं हे आहे की तणनाशकांना जर रेजिस्टन्स आला नाही, तो येतो. सुपरवीडची भीती ते व्यक्त करतात. सुपरवीड म्हणजे पॉडर तणनाशकाला जाणार नाही असं म्हणायचं. आमची विनंती एवढीच आहे की यासारखी जे आम्ही सगळे आहेत, आम्ही शेतकऱ्याला जेव्हा सांगू की तू हे वापर, 3-4 वापर का हे वापर, तेव्हा त्याला आधी 3-3दा सांगितलं पाहिजे की बाबा हे 20 ml वर वापरू नको, 40 ml वर वापरू नको, आणि तण निब्बर झालं म्हणून डबल तर बिलकुल वापरू नको. याच्याबद्दल जे आहे ना, आम्ही एक पूर्ण तणनाशकाचा पूर्ण PDF तयार करतोय. यासाठी बऱ्याच गोष्टी करणार आहे आम्ही. हो. कीड आणि रोग नियंत्रणासाठी सुद्धा करणार आहे. हे तंत्रज्ञान जे आहे शून्यमशागत, ते खूप चांगलं आहे. हो. फक्त याला आता टेक्निकल सपोर्ट पाहिजे. तर जसं तुम्ही म्हटलेलं तणनाशकाचं, तर मी पूर्ण एक 5 दिवस पूर्ण शून्यमशागतचं पूर्ण लाईव्ह घेतलं आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की बाबा आता तणनाशक हा वेगळा विषय आहे आणि मोठा आहे. त्यामुळे आता मागच्या सोमवारी या सोमवारी आणि परत तुमच्या सगळ्या आपल्या SRP किंवा शून्यमशागतच्या मंडळीसाठी आम्ही पूर्ण एक PDF आणि सगळ्या फाईल्स तयार केल्या. त्या पाठवू, हो. त्या तुम्हाला घेऊ, त्याच्यानुसार तुम्ही सांगा. हा, मग आणि हेच ते मला असं राहील, ते फुल प्रूफ राहील. त्यात अजून काहीतरी संशोधन करण्याची तुम्हाला काहीच गरज गरज. नाही. असं नाही. की याला इन्स्टिट्यूशनल सपोर्ट मिळावा. अगदी मगाशी बोलताना तुम्ही ऐकलं तसं तुमचा अहो, आता हा मिळाला आहे तुमचा. इन्स्टिट्यूशनल सपोर्ट जो आहे ना, तुम्हाला कुठलाही विद्यार्थी, तुम्ही कारण वर्षानुवर्ष तुमच्या रूपाने मिळालाय म्हणतो. मी स्वतः सांगतो, तुमच्या रूपाने मिळालाय. 5 वर्षापूर्वी यांचा ऍग्रोनला लेख वाचला होता. 1-2 वेळेस वाचला. विड्यासारखं लिहिलं या माणसानं. अक्षरशः म्हणजे मी मनातल्या मनात विचार केला, हो हे काय शून्यमशागत, नांगरणी नाही करायची. मनातल्या मनात म्हटलं, हो हे कसं काय हे शक्य आहे. कारण वर्षानुवर्ष पिढ्यान आपण जे करत आलोय त्यात बदल जर करायचा म्हटला तर तेवढं शक्य नसतं. पण मी योगायोगानं मला खूप प्रश्न विचारले गेले, शून्यमशागत तंत्रज्ञानाबद्दल सांगा, हे करा.
तर मी नागपूरला जाताना यांचा एक व्ह्यू आहे, तुमची मुलाखत आहे त्या लेडीने घेतलेली. धनश्री तीन वेळेस पाहिजे मी तुम्हाला, 3 वेळेस. नागपूरला पोहोचेपर्यंत काहीच नाही केलं, मला कॉल घेतलं नाही, काही नाही, 3 वेळेस पाहिजे. आणि तेव्हा त्यांचं शास्त्र झालं का आपल्याला जे आहे ना, शेतकऱ्यांना कृषी साक्षर करणं गरजेचं. हे तंत्रज्ञान याला तणनाशक कोणते वापरायचे, कसे वापरायचे, कीटकनाशक कोणते वापरायचे, बुरशीनाशक कोणते वापरायचे, ते सांगावं. मुळामध्ये बरं का जाधवसाहेब, आता तरुण पोरांच्या बेबीत 12वी शाळा खरं म्हणजे सगळं ज्ञान मिळवण्याच्या पात्रतेचे ते आहेत. मग दुर्दैव हे आपलं की हे अजून एनपीके क्रम मध्ये सुद्धा बोलत नाहीत. नाही कसं आहे, इतके पोरं घरात टाकले तितके आहे म्हणतात. कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो. मी 27 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी काम करतो. मी जेव्हा पहिले बोलत होतो ना, तेव्हा ते ऐकत होते पण काहीच करत नव्हते. त्यानंतर 10 वर्ष झाल्यानंतर त्यातले 5-10 करायला लागले. त्यानंतर 20 वर्ष झाल्यानंतर त्यातले 5-50 करायला लागले. आता जे आहे ना, ते प्रमाण खूप वाढलंय. तर आपण काय करायला पाहिजे, जे आहे त्यात समाधान मानायचं. यंग जनरेशन जे आहे ना, खूप चांगल्या पद्धतीने करता येईल. अहो, आपला व्हिडिओ आपण लाईव्ह असताना, मी लाईव्ह असताना 2-2 हजार शेतकरी लाईव्ह राहतात. म्हणजे आपण आपल्या हातात काय प्रयत्न करतो. नाही, आणि शेतकऱ्याला प्रश्न पडले पाहिजे तेव्हा ते तुमचं ऐकण्यात. सर काका, आमच्या ज्येष्ठांचं आता काम आहे त्या पोरांना बरोबर घेणे आणि त्यांना नाही करायला लावणे. जो आम्ही धंदा माझ्या गावात धरलाय, आम्ही धरलाय आमच्या गावाचा धंदा, आणि लोकांच्या वर जबाबदारी झटकून चालणार नाही. त्यांनी कोणावर आपल्याला इनिशिएटिव्ह घेणं आहे. आता तो बोरगावचा अजिल ते त्यांना फोन झाले नसतील, त्याला आता जायला तरी यावं लागते. पण अशी मुलं जर आपण आपल्या याच्यात आणले जे करणार आहे 100% काही फार तंत्रज्ञान, पण असे काही मुलं आहेत तर सिलेक्टेड नाही. बरं काका, माझे प्रश्न आपण तू चर्चा कर. आता हा प्रश्न आहे का, मी पहिल्यांदा विचारतो. तणनाशकाला प्रतिकारकता निर्माण होते, मग त्या ठिकाणी काय करायचं असं आहे का? नाही. काय बघा. ते एज्युकेट करा म्हणतात. एज्युकेट शिफारशीनुसार तणनाशकाचा वापर किती प्रमाणात हे प्रत्येक नाही झालंय. तणनाशक समजा वारंवार वापरून